हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मॅथ्स 2 चे जे तुमचे हॉट क्वेश्चन आहेत ते. मागचा जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये जो तुमचा मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, त्याच्यावरचे जे इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत आणि जे 2026 ला विचारण्याची जास्त शक्यता आहे ते आपण बघितलेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो तुमचा मॅथ्स 2 चा सेकंड चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, त्याच्यावरचे जे इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत तसेच जे प्रिव्हियस इयरला आले आहेत तसेच प्रिव्हियस इयरला आलेले नाहीत परंतु यावर्षी देखील विचारण्याची जाण्याची शक्यता आहे ते देखील हॉट क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्हाला सगळे हॉट क्वेश्चन इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा काय क्वेश्चन दिलेलं आहे बघा. तर इन द गिवन फिगर PQRV इज अ काय सांगितले तुम्हाला ट्रॅपेझियम. आता तुम्हाला एक फिगर दिलेलं आहे आणि त्या फिगर मध्ये बघा PQR आणि V हा तुम्हाला कोणता शेप सांगितलाय? ट्रॅपेझियम सांगितलाय. मग आता बघा, ट्रॅपेझियम तुम्ही शिकलायसा, काय प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला ट्रॅपेझियमच्या? तर ट्रॅपेझियमच्या अपोजिट साइड्स काय असतात? तुमच्या पॅरलल असतात. म्हणजे PQ ही कुणाला पॅरलल असणार आहे? VR ला पॅरलल असणार आहे. इन विच बघा दिले PQ सेगमेंट पॅरलल आहे कुणाला? VR ला. बघा PQ ही पॅरलल आहे कुणाला? तर VR ला. पुढं SR इज इक्वल टू 4. बघा S पासून R पर्यंत डिस्टन्स दिले तुम्हाला 4, PQ दिले 6. बघा P पासून Q पर्यंत डिस्टन्स दिले 6 आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? तर VR फाइंड करायचं आहे. मग बघा, जर तुम्हाला VR फाइंड करायचं असेल तर VR म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन आहे? तर बघा VR म्हणजे तुमच्याकडे काय काय माहित पाहिजे? SR ऑलरेडी आहे, म्हणजे तुम्हाला काय काय माहित पाहिजे? TS माहित पाहिजे आणि काय माहित पाहिजे? VT. म्हणजे काय काय फाइंड करणार? VT प्लस TS आणि प्लस SR या सगळ्यांच्या व्हॅल्यू माहित पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला कुणाची लेंथ मिळणार आहे? तर VR ची लेंथ मिळणार आहे. बघा VT माहित पाहिजे, TS माहित पाहिजे आणि SR माहित पाहिजे. SR तुम्हाला ऑलरेडी दिलाय, तुम्हाला फाइंड काय काय करायचं आहे? TS आणि VT फाइंड करायचं आहे. आणि काय डायग्राम मध्ये दिले बघा, अँगल Q हा किती डिग्रीचा दिलाय? 90 डिग्रीचा दिलाय. आणि अँगल P हा किती डिग्रीचा दिलाय? 60 डिग्रीचा दिलाय. आता बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायचे आहेत? फाइंड करायचे आहेत. मग जे तुम्हाला ट्रॅपेझियमच्या अंडर जे शेप दिलेत त्याच्यावरून आपण व्हॅल्यू काय करणार आहे? फाइंड करणार आहे. मग बघा आता ह्याचा आन्सर कसं लिहिणार? जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले ते लिहा. क्वाड्रिलॅटरल PQRV इज अ ट्रॅपेझियम. हा तुम्हाला कोणता शेप सांगितलाय? ट्रॅपेझियम. आणि ट्रॅपेझियम मध्ये काय काय सांगितले? सेगमेंट PQ ला पॅरलल कोणती सेगमेंट आहे? तर VR. म्हणजे काय लिहिणार? तर सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट काय सांगितले? VR. PQ ला पॅरलल कोणती सेगमेंट आहे? VR. आता बघा काय करूया, तुम्हाला हा एक कोणता शेप दिसतोय? ट्रायंगल दिसतोय. हा एक ट्रायंगल दिसतोय आणि मध्ये कोणता शेप तयार होतोय ते बघूया. आपण हे तीन जे शेप दिलेत ते सेपरेट सेपरेट कन्सिडर करूया, म्हणजे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू म्हणजे ह्या खालच्या लेंथ आपल्याला काय करतील? फाइंड करता येतील. मग आधी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. कोणता? QSR. बघा इन ट्रायंगल QSR फर्स्टला मी हा ट्रायंगल कन्सिडर केलाय QSR. आता तुम्ही म्हणशाला की SR चं मेजरमेंट आपल्याला दिले, मग हा ट्रायंगल कन्सिडर करण्याची काय गरज आहे? काय तर आहे, काय गरज आहे हे पुढे सांगणार आहे. आता बघा QSR मध्ये तुम्हाला कोणता अँगल दिलाय? बघा हा S अँगल 90 डिग्रीचा इथं सिम्बॉल दिसतोय, म्हणजे हा अँगल किती डिग्रीचा असणार आहे? 90 डिग्रीचा. बरोबर आहे. मग QSR इज इक्वल टू किती डिग्री लिहिणार? 90 डिग्री. बघा अँगल QSR इज इक्वल टू किती डिग्री लिहिणार? 90 डिग्री. आणि कोणता अँगल तुम्हाला क्वेश्चन मध्ये किंवा डायग्राम मध्ये गिवन दिलाय? बघा SQR किती डिग्री दिलाय? 45 डिग्री. मग ते पण लिहूया. अँगल SQR इज इक्वल टू 45 डिग्री. हे जे आहे हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? गिवन दिलेलं आहे. मग आता बघा, जर S अँगल 90 डिग्री असेल, Q अँगल 45 डिग्री असेल, तर R अँगल किती डिग्री येणार? तुम्हाला माहित आहे ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असते? 180 डिग्री असते. मग हा 90 असेल, हा 45 असेल, तर हा R किती डिग्रीचा येणार? तर 45 डिग्री. तुम्हाला हा पण थेरम माहित आहे, 45 आणि कोणता? 90. म्हणजे हा 45 असेल, हा 90 असेल, तर रिमेनिंग अँगल किती येणार आहे? 45 डिग्री. मग तो पण लिहूया. अँगल QRS इज इक्वल टू 45 डिग्री. आणि ह्याला रिझन काय लिहिणार? रिमेनिंग अँगल. रिझन काय लिहिणार? रिमेनिंग अँगल. आता बघा हा R अँगल पण किती डिग्री आला तुमचा? तर 45
डिग्री. आता तुम्ही आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये एक थेरम शिकलायचा बघा. कोणत्या ट्रायंगल मध्ये? आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये. आता बघा, हा 45 डिग्री आहे, हा 45 डिग्री आणि हा 90 डिग्री आहे. काय तुम्ही आयसोस्केलस ट्रायंगलचा कॉन्व्हर्स शिकलायचा बघा. काय कॉन्व्हर्स आहे? तर जर तुमच्या ट्रायंगल मध्ये काय टू साइड्स जर कॉन्ग्रंट असतील, म्हणजे बघा हा पण 45 आणि हा पण 45, जर दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. त्याच्या अपोजिट साइड्स पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणजे बघा, हा तुमचा ट्रायंगल आहे, काय नाव आहे? QSR. हा तुमचा किती डिग्रीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा. हा पण 45 डिग्री आलाय आणि हा पण किती डिग्री आलाय? 45 डिग्री. कोणती साइड तुमच्याकडे आहे? एस साइडचं आरएसचं मेजरमेंट किती आहे तुमच्याकडे? 4 सेंटीमीटर. मग काय थेरम सांगतोय? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. त्याचा काय बघणार आहे तुम्ही? तर कॉन्व्हर्स बघणार आहे. काय कॉन्व्हर्स सांगतोय बघा, एक मिनिट. काय कॉन्व्हर्स सांगतोय तुम्हाला? जर तुमचे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील, काय सांगितलं मी? दोन अँगल कॉन्ग्रंट. कोणकोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत? अँगल क्यू ला कोणता अँगल कॉन्ग्रंट आहे? एस. म्हणजे हा पण 45 आणि हा पण 45. जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स, म्हणजे अँगलच्या अपोजिट साइड्स पण काय असतात तुमच्या? तर कॉन्ग्रंट असतात. मग आता बघा, एसच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे? QR येणार आहे. आणि क्यूच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे? RS. मग जर तुमची RS 4 असेल तर तुमची ह्या 45 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे QR पण किती येणार आहे? 4 येणार आहे. त्याला रिझन काय लिहिणार आहे? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. बघा, परत एकदा सांगतो, लक्षात आलं काय? तुम्हाला Q आणि S काय कॉन्ग्रंट आहेत बघा. Q पण 45 आणि S पण किती आहे? 45 डिग्री. मग काय थेरम सांगतोय? जर तुमचे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात? कॉन्ग्रंट. मग आता बघा, ह्या 45 डिग्रीच्या अपोजिट साइड तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिल्या. किती दिल्या? 4. बघा आता बघा, हा जो तुमचा S45 त्याच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे? QR. मग जर ही 4 असेल तर ही पण काय येणार आहे? 4. कारण रिझन काय लिहिणार आहे? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. मग बघा, आता हा 45 आलाय तुमचा. मग आता काय लिहिणार आहे? SR इज इक्वल टू काय लिहिणारा? QS. आणि याला रिझल्ट काय लिहिणारा? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. हा आयसोस्केलस ट्रायंगल थेरमचा काय आहे? तुमचा कॉन्व्हर्स. म्हणूनच QS चं मेजरमेंट किती येणार आहे? तर 4 येणार आहे. म्हणजे बघा, हा QS तुमचा किती येणार आहे? तर 4 येणार आहे. बघा, आपण ह्या SR वरून कुणाची लेंथ काढली? QS ची लेंथ काढली. आता पुढे बघा, याला इक्वेशन नंबर किती देऊया? तर 1. हे नंतर लिहूया. आता बघा, हा तुमचा ट्रायंगल कन्सिडर करून झाला. आता कोणता क्वाड्रिलेटर कन्सिडर करूया? PQST. बघा, इन क्वाड्रिलेटरल PQST. फर्स्ट मी हा ट्रायंगल कन्सिडर करून झाला, आता मधला करूया आणि मग हा शेवटला करूया. PQST मध्ये बघा, कोणकोणते अँगल 90 डिग्री दिलेत बघा. हा T पण 90 डिग्री दिलाय, S पण काय दिलाय? 90 डिग्री दिलाय. मग T पण 90 आहे, S पण 90 आहे आणि हा पण तुम्हाला किती येणार आहे? 90 येणार आहे. आणि P पण किती येणार आहे? 90. आणि आता बघा, PQ ची लेंथ तुम्हाला दिल्या 6 दिल्या आणि QS ची लेंथ किती दिल्या तुम्हाला? 4 दिल्या. मग आता बघा, ही PQ 6 दिल्या, हा QS 4 दिल्या आणि हे दोन अँगल 90 डिग्री दिलेले असतील तर हा जो तुमचा मधला शेप आहे PQST, हा शेप कोणता तयार होणार आहे तुमचा? रेक्टँगल. कोणता शेप तयार होणार आहे? रेक्टँगल. मग आता बघा, कसं लिहिणार आहे? PQST मध्ये कोणकोणत्या सेगमेंट पॅरलल आहेत बघा. तर सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट कुणाला पॅरलल आहे? VR ला. बघा, PQ ही पॅरलल कुणाला सांगितल्या? VR ला नाही. आता कुणाला येणार इथं तुमच्या? TS ला, कारण आपण मधला क्वाड्रिलेटर कन्सिडर केलाय. बरोबर आहे. इथं पूर्ण VR येणार काय मधल्या क्वाड्रिलेटर मध्ये? नाही. तर फक्त काय येणार आहे तुमचं? TS. बघा, PQ ही पॅरलल आहे कुणाला? TS ला. आता बघा, कोणकोणते अँगल 90 डिग्री दिलेत? तर बघा, अँगल PTS
इज इक्वल टू अँगल बघा PTS इज इक्वल टू हा पण 90 दिलाय बघा QST इथं रिझन काय लिहिणार इच ऑफ 90 डिग्री म्हणजे हे प्रत्येक अँगल किती डिग्रीचे आहेत तुमच्या 90 डिग्रीचे आहेत. मग बघा आता हे जर तुमचे दोन अँगल 90 डिग्रीचे असतील तर तुमचा PQST इज कोणता शेप तयार होणार तर रेक्टँगल. कोणता शेप तयार होणार रेक्टँगल. इथे दिसताना पण तुम्हाला कोणता शेप दिसतोय रेक्टँगल दिसतोय. आता तुम्हाला रेक्टँगलची काय प्रॉपर्टी माहित आहे तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात इक्वल असतात. बघा PQ ची अपोजिट साइड कोणती आहे TS. मग जर PQ 6 असेल तर TS पण किती असणार आहे 6 असणार आहे. आणि बघा QS जर 4 असेल तर PT पण किती असणार आहे 4 असणार आहे कारण रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात इक्वल असतात. मग बघा काय काय लिहिणारा सेगमेंट कोणती दिली तुम्हाला PQ इज इक्वल टू सेगमेंट कोणते असणार आहे TS आणि इज इक्वल टू पुढे किती लिहिणार तुम्ही 6 आणि ह्या साईडची पण लिहूया तर सेगमेंट QS ची अपोजिट साइड कोणती येणार आहे तर सेगमेंट PT इज इक्वल टू ही किती येणार आहे तुमची 4 येणार आहे. आणि ह्याला रिझन काय लिहिणार तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल काय लिहिणारा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. मग आता बघा ह्या तुमच्या अपोजिट साइड्स झाल्या. आता तुम्हाला SR पण मिळाले TS पण मिळाले. आता फक्त काय मिळायचं राहिले तुम्हाला तर VT मिळायचं राहिले. मग जर तुम्हाला VT फाइंड करायचं असेल तर तुम्ही आता लास्टचा कोणता ट्रायंगल कन्सिडर करणारा PTV. हा तुम्ही ट्रायंगल काय कन्सिडर करणारा कन्सिडर. मग बघा इन ट्रायंगल PTV बघा हा मी क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला. आता हा ट्रायंगल कन्सिडर करतोय. आता बघा या ट्रायंगल मध्ये काय काय मेजरमेंट आहेत बघा. हा P अँगल तुम्हाला किती दिलाय 60 डिग्री दिला. हा आता बघा ह्या साईडचा T 90 डिग्री आहे म्हणजे इथं पण किती डिग्रीचा अँगल तयार होणार 90 डिग्रीचा. मग जे तुम्हाला या ट्रायंगल मध्ये दिल्यात अँगलचं मेजरमेंट ते लिहूया. P दिलाय 60 डिग्री आणि T किती दिलाय 90 डिग्री. मग बघा इन ट्रायंगल PTV अँगल कोणता पहिल्यांदा लिहूया PTV इज इक्वल टू किती डिग्री लिहिणारा 90 डिग्री अँड अँगल कोणता तर VPT इज इक्वल टू किती डिग्री दिलाय तुम्हाला 60 डिग्री. मग आता बघा जर तुमच्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असेल एक 60 डिग्री असेल तर राहिलेला हा V अँगल किती डिग्री येणार तुम्हाला माहित आहे किती डिग्री येणार 30 डिग्री येणार. तुम्ही शिकला की नाही प्रॉपर्टी 30 60 आणि 90 किंवा असं जरी केलं असेल तरी चालतंय. ट्रायंगलच्या ऑल साइडची ऍडिशन किती असते 180. मग एक 90 आहे एक 60 आहे म्हणजे राहिलेला अँगल किती डिग्रीचा असणार आहे 30 डिग्रीचा. बघा पहिल्यांदा ह्याला रिझन काय लिहिणार आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिले. परत आता कोणता अँगल राहिला V. मग नेम कसं लिहिणारा PVT इज इक्वल टू किती डिग्री लिहिणारा 30 डिग्री आणि ह्याला परत रिझन काय लिहिणारा तर रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. हा तुमचा राहिलेला ट्रायंगलचा काय अँगल म्हणजे हा अँगल तुमचा किती डिग्री आलाय 30 डिग्री. आता बघा मला काय फाइंड करायचं आहे VT फाइंड करायचं आहे. मग तुम्ही 30 60 90 डिग्रीचा थेरम शिकलायचा बरोबर आहे की 30 60 90 डिग्रीचा थेरम काय सांगतोय बघा. आता बघा हा ट्रायंगल आहे या ट्रायंगलला नाव दिलं मी ABC. हा तुमचा 90 डिग्रीचा आहे हा A 60 डिग्रीचा आहे आणि C 30 डिग्रीचा अँगल आहे असं कन्सिडर करा. मग काय सांगतोय तुमचा 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा थेरम तुम्ही शिकलायचा. काय थेरम आहे तर 30 डिग्रीच्या अपोजिट साइड ही हाफ असत्या. कुणाच्या हाफ असत्या तर हायपोटेनियसच्या काय असत्या हाफ. मग 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे तुमची AB इज इक्वल टू हाफ असत्या. कुणाच्या हाफ असत्या तर हायपोटेनियसच्या म्हणजे हायपोटेनियसचं नाव काय आहे तुमचं तर AC आहे. आणि 90 डिग्रीची काय प्रॉपर्टी तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड. मग बघा 90 डिग्री 60 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे BC. ही काय असत्या तर √3/2 इंटू कुणाच्या √3/2 असत्या तर हायपोटेनियसच्या म्हणजे हायपोटेनियस कोणती आहे तुमची AC. हा तुम्ही थेरम शिकलायचा. काय थेरम आहे 30 60 90 डिग्री थेरम. 30 60 90 डिग्रीचा थेरम काय सांगतोय आपल्याला तर एका ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असणार एक 30 डिग्रीचा असणार आणि एक अँगल किती डिग्रीचा असणार 60 डिग्रीचा. मग काय थेरम आहे
तर 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड बघा, हा 30 डिग्री आहे, त्याच्या अपोजिट साइड कोणती येणार, ए बी. ही हाफ असत्या, मग हाफ कसली आहे 1/2. कुणाच्या हाफ असत्या, तर तुमच्या हायपोटेनियसच्या. मग हायपोटेनियस कुणाला म्हणताय तुम्ही, तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइडला. मग 90 डिग्रीच्या अपोजिट साइड काय, एसी. ही झालं तुमचं 30 डिग्रीचं. आता पुढचा अँगल कोणता आहे तुमचा, 60 डिग्री. मग 60 डिग्रीचा काय आहे, तर 60 डिग्रीच्या अपोजिट साइड. मग आता बघा 60 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे, बीसी. बीसी इज इक्वल टू ही √3/2 असत्या, कुणाच्या, तर हायपोटेनियसच्या. मग इथं हायपोटेनियसचं नाव काय लिहिलं, एसी. हा तुमचा 30, 60, 90 डिग्रीचा थेरम आहे. मग तोच थेरम आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये काय करायचा आहे, यूज करायचा आहे. मग आता बघा, काय लिहिणार आहे बघा, बाय युझिंग 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. हा थेरम आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. मग आता बघा, मग अशी जसं लिहिलं तसंच सेम 30 डिग्रीच्या अपोजिट साइड बघा, 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे तुमची, पीटी. ही हाफ असणार आहे, कुणाच्या हाफ असणार आहे, तर हायपोटेनियसच्या. मग हायपोटेनियस कोणता, तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती येणार आहे, इंटू काय लिहिणार आहे तुम्ही, पी व्ही. आता बघा, पीटीचं मेजरमेंट तुमच्याकडे आहे. पीटीचं मेजरमेंट किती आहे, 4 इज इक्वल टू हाफ इंटू काय लिहिणार आहे, पीव्ही. बघा 2 डिव्हिजनला या साईडला आलं तर मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 इंटू 2 इज इक्वल टू पीव्ही. म्हणजे 4 इंटू 2 आन्सर किती मिळणार आहे, 8. म्हणजे पीव्हीचं मेजरमेंट तुम्हाला किती मिळालं, तर 8 मिळाले. पीव्हीचं मेजरमेंट किती मिळालंय, 8. आता तुम्ही म्हणजे पीव्हीचं लागत नाही, परंतु पीव्ही फाइंड केल्याशिवाय तुम्हाला व्हीटीचा आन्सर मिळणार नाही. मग आता बघा, पीव्हीचं मेजरमेंट तुम्हाला आलंय 8. आता हा झाला तुमचा 30 डिग्रीचा. आता कोणता यूज करूया, 60 डिग्रीचा. मग बघा 60 डिग्रीच्या अँगलची अपोजिट साइड कोणती येणार आहे तुमची, बघा हा 60 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे, तर व्हीटी. ही हायपोटेनियसच्या किती असत्या, √3/2 म्हणजे किती लिहिणार आहे, तर √3/2 इंटू हायपोटेनियस किती आहे तुमची, सॉरी कोणते आहे, तर व्ही पी व्ही. बघा आता ह्याच्यातलं कोणाचं माप आहे तुमच्याकडं, व्हीटीचं माप आहे काय, नाही. व्हीटी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग व्हीटी इज इक्वल टू √3/2 इंटू पीव्हीचं मेजरमेंट किती आले, बघा हा पीव्ही तुमचा किती आलाय, 8. म्हणजे इंटू किती लिहिणार आहे तुम्ही, 8. आता भागालवा 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे व्हीटीचं मेजरमेंट किती आलंय, √3 इंटू 4. म्हणजेच व्हीटी किती लिहिणार, 4√3. बघा हे तुमचं कोणाचं मेजरमेंट आलंय, व्हीटीचं. बघा व्हीटीचं इथं मेजरमेंट किती लिहिणार, तर 4√3. आता बघा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, व्ही आर. मग व्ही आर म्हणजे ह्या तिन्हीची काय असणार आहे, तुमची ऍडिशन असणार आहे, बरोबर आहे. आता हे कुठे लिहूया बघा, इथं लिहा. बघा काय काय लिहिणार, व्ही आर इज इक्वल टू कुणाकुणाची ऍडिशन असणार आहे, तर व्हीटी प्लस टीएस प्लस काय असणार आहे, तर एस आर. बरोबर. आता बघा व्हीटी किती आहे, तर 4√3 मध्ये साइन कोणता आहे, प्लस. टीएस किती आहे, 6 प्लस एस आर किती आहे, 4. आता ह्या सगळ्याची आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे. परत बघा 4√3 मी आहे तसंच ठेवला, 6 प्लस 4 ऍडिशन किती येणार आहे, 10. आता बघा मला ऍडिशन करायचं आहे, इथं 4 आणि एक व्हॅल्यू कशामध्ये, अंडररूट मध्ये, परंतु इथं बघा फक्त 10 आहे. 10 ला दुसरी कोणती व्हॅल्यू अंडररूट मध्ये आहे का, नाही. मग आपण अशा वेळेला ऍडिशन करू शकत नाही. इथं जर व्हॅल्यू तुमची कोणती अंडररूट मध्ये असेल तर तुम्ही ह्या दोघांची काय करू शकतायसा, ऍडिशन करू शकतायसा. म्हणून ह्याची ऍडिशन करायची नाही, हे आन्सर आहे तसंच ठेवायचं आणि 10 आधी लिहा. 10 प्लस 4√3 आणि ही कुणाची लेंथ आली, तर व्ही आरची. म्हणजे व्ही आरचं मेजरमेंट किती येणार आहे, 10 प्लस 4√3. बघा हा तुमचा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी यावर्षी विचारला जाण्याची शक्यता आहे. एकदम इझी आहे, फक्त कुठं कशाचा वापर करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा लक्षात आलं का क्वेश्चन, स्क्रीनशॉट मारून घ्या. जेवढं इझी तुम्हाला सांगता येईल तेवढं इझी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पण बघणार आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तर अतिशय VIMP क्वेश्चन आहे आणि हा जो क्वेश्चन आहे हा मार्च 2019 ला क्वेश्चन पडलेला आहे 4 मार्क्ससाठी. काय क्वेश्चन दिलेला आहे बघा,
इन ट्रायंगल ABC अँगल ACB इज 90 डिग्री. आता तुम्हाला फिगर दिलेला आहे, त्या फिगर मध्ये कोणता ट्रायंगल त्यांनी कन्सिडर केलाय तर ABC. बघा ABC हा ट्रायंगल कन्सिडर केलाय आणि त्याच्यामधला जो C अँगल आहे तो किती डिग्री सांगितलेला आहे 90 डिग्री. बघा Cच्या इथे किती डिग्रीची सिम्बॉल केलाय 90 डिग्रीची खूण केल्या. आता बघा काय सांगितलंय सेगमेंट CD परपेंडिक्युलर टू साइड AB. बघा ही जी तुमची CD ही सेगमेंट आहे ही परपेंडिक्युलर सांगितल्या कुणाला AB ला. कुणाच्या AB ला तर जी तुमच्या ट्रायंगलची साइड आहे त्या ट्रायंगलच्या साइड AB ला ही परपेंडिक्युलर आहे. बघा CD ही सेगमेंट AB ला काय म्हणून सांगितलं परपेंडिक्युलर. मग तुम्हाला माहित आहे जी परपेंडिक्युलर असतात तिथं किती डिग्रीचा अँगल तयार होतोय 90 डिग्रीचा. म्हणजे D हा अँगल किती डिग्रीचा येणार आहे तुमच्या 90 डिग्रीचा अँगल येणार आहे. पुढे बघा सेगमेंट CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. बघा CE हा तुम्हाला काय सांगितलंय हा अँगल बायसेक्टर आहे कुणाचा तर ACB चा. बघा हा ACB हा जो अँगल आहे त्याचा CE हा काय आहे अँगल बायसेक्टर. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये अँगल बायसेक्टर आहे म्हणजे तिथं या क्वेश्चन मध्ये कुठं ना कुठं तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करायला लागणार अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करायला लागणार. पुढं प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचंय बघा AD अपॉन BD इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर. हे तुम्हाला काय करायचंय सिद्ध करायचंय. आता बघा पहिल्यांदा जे तुमच्याकडे आहे क्वेश्चन मध्ये त्याच्यानुसार आपण आन्सर लिहित जाऊया की तुमचं काय होत जाते प्रूव्ह होत जाते. पहिल्यांदा काय लिहिणारा जे क्वेश्चन मध्ये गिवन दिले ते तुमचा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे त्यामुळे क्वेश्चन मध्ये जे गिवन दिले त्याच्यापासून लिहायला स्टार्टिंग करायची. त्या स्टेपला मार्क असतात मॅथ्स मध्ये त्यामुळे जे गिवन दिले ते जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहायचं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या आन्सरला काय करायची सुरुवात करायची. मग बघा काय लिहिणारा इन ट्रायंगल ABC काय दिलंय क्वेश्चन मध्ये इन ट्रायंगल ABC अँगल ACB किती डिग्री दिलाय 90 डिग्री. मग बघा अँगल ACB इज इक्वल टू किती डिग्री दिलाय 90 डिग्री दिलाय आणि काय दिलंय सेगमेंट CD परपेंडिक्युलर कुणार आहे AB ला. बघा सेगमेंट CD परपेंडिक्युलर आहे साइड AB ला. आता त्यानंतर जे अँगल बायसेक्टर्स आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे ते आपण तेव्हा लिहूया. आता काय प्रूव्ह करायचंय बघा प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं आहे तर AD अपॉन BD इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन काय लिहिणारा BE चा स्क्वेअर. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आणि हे क्वेश्चन मध्ये काय दिले तुम्हाला तर गिवन दिले. हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिले गिवन. मग आता बघा गिवन झालं काय प्रूव्ह करायचंय ते झालं. आता आपण काय लिहूया तर प्रूफ लिहूया. आता बघा प्रूफ लिहिताना काय काय क्वेश्चन दिले हे जे 2 अँगल आहेत हे 2 अँगल काय दिलेत तुम्हाला 90 डिग्री दिलेत. मग तुम्ही इथं राईट अँगल ट्रायंगलची काय वापरू शकतायसा सिमिलॅरिटी वापरू शकतायसा. बरोबर आहे. कोणकोणते अँगल 90 डिग्री दिलात तुमचा ADC आणि दुसरा कोणता दिलाय ACB. हे 2 90 डिग्री अँगल दिलेत. मग तिथं आपण काय वापरूया सिमिलॅरिटी ऑफ. कुणाची सिमिलॅरिटी वापरायची तर राईट अँगल ट्रायंगल. का राईट अँगल ट्रायंगलची कारण हे 2 अँगल किती डिग्रीचे दिलेत 90 डिग्रीचे दिलेत. मग आता बघा काय लिहिणारा ट्रायंगल पहिल्यांदा कोणता लिहूया ADC या सिम्बॉलला कोणता सिम्बॉल म्हणायचं तर सिमिलर. या सिम्बॉलला सिमिलर. बघा ADC आणि कोणता 90 डिग्रीचा आहे तर ACB. सिमिलर काय लिहिणारा ट्रायंगल ACB. मग आता बघा जर ADC ला ट्रायंगल सिमिलर कोणता असेल ACB. मग आता इथे रिझन काय लिहिणारा तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग आता तुम्हाला माहित आहे जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण काय असतात कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे की नाही. जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण काय असतात कॉन्ग्रंट. मग आपण त्याच्या 2 पेअरच्या काय लिहूया करस्पॉन्डिंग साइड. मग आता बघा करस्पॉन्डिंग साइड काय लिहिणारा पहिल्यांदा बघा AC ची लिहूया. मग बघा AC ला कोणती करस्पॉन्डिंग असणार आहे AB म्हणजे काय लिहिणारा तर AC अपॉन AB इज इक्वल टू त्यानंतर बघा कोणती लिहूया AD म्हणजे फर्स्ट लिहूया AD आणि काय लिहूया AC म्हणजे इज इक्वल टू काय लिहिणारा तर AD अपॉन AC. बघा मी जे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवल्यात त्याच्या काय लिहिल्या करस्पॉन्डिंग साइड कारण तुम्हाला माहित आहे
की सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात तर कॉन्ग्रुएंट. बघा पहिली लिहिली मी एसी ला कोणती असणार आहे एबी असणार आहे आणि एडी ला कोणती असणार आहे एसी. आणि इतर रिझन काय लिहिणार आहे तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. CSST चा अर्थ काय तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता याच्यामध्ये काय करूया आपण तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तुम्हाला माहित आहे दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि मध्ये इज इक्वल टू आलं की काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय लिहिणार आहे बघा AC इंटू AC म्हणजे काय येणार आहे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू बघा AC इंटू AC काय मिळालं एसीचा स्क्वेअर. आणि काय झालं तुमचं ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय AB इंटू एडी आणि ह्याला इक्वेशन नंबर किती दिला 1. बघा इथपर्यंत तुमच्या प्रूफ लक्षात आलं असेल. आता बघा जसं तुम्ही हे दोन ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केले तसं आता बघा जसं पहिला कोणता केला ADC आणि दुसरा कोणता केला ACB. तसंच बघा जर D ह्या साईडचा 90 डिग्री असेल तर ह्या साईडचा पण किती असणार आहे 90 डिग्रीच असणार आहे. मग आता आपण काय करूया ह्या साईडचा अँगल 90 डिग्री आणि हा C हे दोन अँगल जसं हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साईड लिहिल्या सेम तसंच हा इथला अँगल ट्रायंगल चेंज करूया आणि हे दोन ट्रायंगल काय दाखवूया सिमिलर दाखवूया. मग आता बघा ह्या साईडचा दाखवून झालाय तर ह्या साईडचा मग ह्या साईडच्या ट्रायंगलचं नाव काय लिहिणार आहे कोणता ट्रायंगल आहे बघा 2 नंबरचा कोणता ट्रायंगल आहे बघा ट्रायंगलचं नाव काय लिहिणार आहे तर CDE. कोणता ट्रायंगल लिहिणार आहे तुम्ही CE नको इथपर्यंत घेऊया कोणता लिहूया CDB. ह्याला सिमिलर कोणता असणार आहे तुमचा ACB ट्रायंगल ACB. बघा आता हे दोन सिमिलर दाखवले सेम असंच करूया. ह्याच्या जसं तुम्ही करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवल्या तसंच ह्याच्या पण काय दाखवूया करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवूया. मग आता बघा काय करूया DC CB. आता बघा काय करूया सेम ह्याच्यासारखं. मग आता काय करूया पहिल्यांदा ह्याची पेर करूया BC आणि कुणाची AB. बघा BC अपॉन AB इज इक्वल टू आता ही करूया DB आणि कोणती करूया CB म्हणजे DB अपॉन काय लिहिणारा CB. सेम हेच रिझन लिहिणारा काय तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे CSS आणि T. आता बघा सेम जसं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सा तसंच इथं काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा इथं BC आहे आणि इथं CB आहे मग BC म्हणजेच काय असते तुमचं CB असते मग इथं पण आपण BCच लिहूया. मग बघा BC इंटू BC काय येणार आहे BCचा स्क्वेअर आणि बघा AB इंटू काय लिहिणारा तर DB. परत मी यांच्यामध्ये काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्याला इक्वेशन नंबर किती दिला 2. आता बघा जे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे आणि जे सेकंड इक्वेशन आहे त्याचा आपण काय घेऊया रेशो घेऊया. मग बघा काय रेशो घेणार आहे तुम्ही AC स्क्वेअर LHS चा घेऊया आणि RHS चा घेऊया. बघा LHS ला काय आहे AC स्क्वेअर आणि इकडच्या LHS ला काय आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू याची RHS काय बघा AB इंटू AD आणि अपॉन काय लिहिणारा तर AB इंटू DB आणि ह्याला रिझन काय लिहिणारा तर फ्रॉम 1 and 2 हे तुमचं रिझन असणार आहे. आता बघा AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर ऍज इट इज येणार. आता बघा इथं काय कॅन्सल होते तुमचं इथं पण AB आणि इथं पण काय आहे AB म्हणजे ह्यातल्या AB ला हा AB तुमचा काय झाला कॅन्सल आणि राहिलंय काय तुमचं AD अपॉन काय राहिलंय तुमचं DB. ह्याला इक्वेशन नंबर देऊया 3. किती इक्वेशन देऊया 3 म्हणजे AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअरचं आन्सर किती आलंय AD अपॉन DB. आता हे सगळं आपण केले अजून याच्यामध्ये कोणता पॉईंट घेतलेला नाही तर CE हा अँगल बायसेक्टर आहे कुणाचा ACBचा. मग आपण ह्याच्या पुढे कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतोय अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करू शकतोय. मग बघा आता काय लिहिणारा तर सेगमेंट कोणती सेगमेंट सांगितल्या CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. मग बघा जी तुमची CE लाईन आहे ही तुमची अँगल ACB ची काय आहे अँगल बायसेक्टर आहे. आता इथे तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज करणार अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. मग काय आहे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी बघा CE हा तुमचा ACB चा काय आहे अँगल बायसेक्टर आहे. मग काय लिहिणारा AC अपॉन काय लिहिणारा AC अपॉन CB म्हणजेच काय लिहूया BC इज इक्वल टू पुढे काय लिहिणारा बघा
एई अपॉन काय लिहिणारा ईबी. बघा एई अपॉन काय लिहिणारा ईबी. बघा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये ही साइड ह्याला काय असणार आहे तुमचे रेशो मध्ये आणि एई कुणाला असणार आहे ईबीला. बघा काय काय लिहिलं AC अपॉन BC आणि एई अपॉन काय लिहिलं ईबी. आता बघा काय करूया स्क्वेअरिंग करूया दोन्ही साईडचं, कारण आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये काय पाहिजे तर स्क्वेअरिंग. मग काय लिहिणारा तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स. इथं रिझन लिहा बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बघा स्क्वेअरिंग बोथ साइड्स आता बघा स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे काय लिहिणारा AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर इज इक्वल टू ह्या साईडचं पण स्क्वेअरिंग करा काय लिहिणारा AE स्क्वेअर अपॉन EBचा स्क्वेअर. मग आता बघा त्याला इक्वेशन नंबर देऊया 4. मग आता बघा इक्वेशन 3 बघा आणि इक्वेशन 4 बघा. थर्ड इक्वेशन मध्ये आणि फोर्थ इक्वेशन मध्ये जी तुमची LHS आहे ती काय आहे सेम. बघा इथं पण आहे AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर आणि इथं पण काय आहे AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. मग जर तुमच्या इक्वेशनची LHS तुमची सेम असेल तर RHS पण काय असणार आहे तुमची सेम असणार आहे. मग बघा जर LHS सेम असेल तर RHS पण सेम. बघा LHS लिहायची नाही फक्त काय लिहायची RHS म्हणजे काय लिहिणारा AE अपॉन काय लिहिणारा AC अपॉन BC. एक मिनिट इक्वेशन 3 AC स्क्वेअर सॉरी थांबा इथं काय बघा बघा LHS ही पण सेम आहे तुमची आणि ही पण काय सेम म्हणजे RHS पण काय असणार आहे सेम. काय काय RHS आहे तर AD अपॉन DB इज इक्वल टू ह्याची RHS काय आहे तुमची AE स्क्वेअर अपॉन काय आहे EB म्हणजेच काय लिहितायचं तुम्ही तर BEचा स्क्वेअर. बघा इथं काय लिहिणार आहे आणि हेच तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. बघा AD अपॉन BD इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर आणि काय लिहिणार इथं काय लिहिणार फ्रॉम कोणकोणत्या इक्वेशन वरून 3 अँड हे झालं तुमचं प्रूफ. हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 2019 ला विचारलेला होता. बघा काय काय केलं पहिल्यांदा जे तुम्हाला 90 डिग्रीचे अँगल सांगितलेत ते दोन अँगल पहिल्यांदा काय ट्रायंगल काय दाखवलं सिमिलर. तसंच सेम दुसरा ह्या साईडचा अँगल पण काय दाखवला सिमिलर. त्याच्यावर दोन आपण इक्वेशन तयार केली. हा इक्वेशन फर्स्ट हा इक्वेशन सेकंड. त्यानंतर बघा त्या दोन इक्वेशनचा म्हणजे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनचा काय घेतला रेशो घेतल्यानंतर एबीला एबी काय झालं कॅन्सल आणि तुम्हाला थर्ड इक्वेशन घेतलं. त्यानंतर ना अजून काय सांगितलं तुम्हाला अँगल बायसेक्टर सांगितला ACBचा. मग कोणती प्रॉपर्टी वापरली तर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा असं लिहा बाय अँगल बायसेक्टर इथं थेरम लिहा. थेरमनुसार काय केलं ती प्रॉपर्टी यूज केली त्याचा स्क्वेअर केला आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4चं कंपॅरिझन केलं. जर तुमची LHS सेम असेल तर RHS पण काय असणार आहे सेम असणार आहे आणि इथं रिझन काय लिहिलं फ्रॉम 3 अँड 4. हा क्वेश्चन मार्च 2019 ला 4 मार्क्ससाठी विचारलेला होता. बघा लक्षात आले का हा क्वेश्चन. काही जर तुम्हाला शंका असतील किंवा आणि कोणत्या चॅप्टरचे हॉट क्वेश्चन पाहिजे असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे पण आपण क्वेश्चन नंबर 3 जो पण इम्पॉर्टंट आहे तो पण आपण बघणार आहे तुमच्या सेकंड चॅप्टर मधला.